नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे विधानसभा मतदारसंघातील तब्बल 45,000 बोगस मतदारांची नावे महापालिका निवडणूकपूर्वी काढून टाकण्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना गोटे यांनी पत्र लिहिले आहे. अनेक वेळा पुराव्यानिशी तक्रारी निवेदन देऊन देखील निवडणूक आयोगामार्फत कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान धुळे शहर मतदारसंघातील बोगस मतदारांच्या नावासंदर्भात आपण न्यायालयात गेलो असून आता मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस दिल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे. दरम्यान धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी धुळे शहर मतदारसंघात बोगस नावे नोंदवले गेलेले, दुबार तिबार तसेच मृत्यू पावलेले तब्बल 45,000पेक्षा जास्त मतांची नावं मतदार यादीतून रद्द करण्यात यावी, अशी मागणी अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने अशा वर्तमानपत्रामध्ये आलेले आहे की 15 ऑक्टोबरपर्यंतच्या मतदार याद्या कुठल्याही दोष दुरुस्तीशिवाय आहे तशाच महापालिकांच्या आणि पालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये वापराव्यात अशासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितलेली आहे. म्हणून काल आम्ही त्यांना जेव्हा हा निर्णय आम्हाला कळाला तेव्हा काल आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिली आहे आणि यात म्हटलं आहे की आम्ही सातत्याने तुमच्याकडे तक्रारी केल्या. धुळे मतदारसंघामध्ये जे 42,000 बोगस मतदान झालं त्याच्यामध्ये ठळकपणे 45,000 त्याच्यामध्ये ठळकपणे 27,000 दुबार मतदान आहे आणि 11,000 मेलेल्या लोकांनी मतदान केले. स्वर्गामधून येऊन इथं पुन्हा आपला हक्क बजावला. काय याशिवाय जे लोक धुळे शहर सोडून कोणी अमेरिकेला गेले, कोणी पुण्याला गेले, कोणी असे बंद घराची आम्ही यादी सोडली. त्यामध्ये जवळजवळ 6,500 ते 7,000 मतदार त्या सगळ्यांचं मतदान झालेलं आहे. आता आम्ही सातत्याने 3 महिन्यापासून तक्रारी करतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली तक्रार मी केली. त्यावेळेला हा विषय पण नव्हता इथे. तर आम्ही सातत्याने तक्रारी करून तुम्ही नुसतं सांगता जिल्हाधिकाऱ्यांना, निवडणूक अधिकाऱ्यांना की ह्या याद्या अपडेट करा. पण ज्यांनी बोगस याद्या केल्या, जे BLO आहेत काय त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? एका माणसाने 2 वेळा मतदान केलं तर त्याला 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आहे. मग इतके 45,000 बोगस मतदार झाले, यांच्याबद्दल तुम्ही काय निर्णय केला? तोपर्यंत या याद्या तुम्ही नीट करत नाही तोपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकीचा कार्यक्रम आपण जाहीर करू शकत नाही. काय आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही दरवाजे ठोठावले किंवा उच्च न्यायालयाचे, तर ही तुमची व्यक्तिगत जबाबदारी नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडून तुम्हाला वकील लावता येणार नाही अशी तरतूद असलेले
कर्म शोधून काढलेली आहे. कारण व्यक्तिगत पातळीवर घेतलं तुम्ही तो निर्णय आहे. मी तुम्हाला याच्या आधी डुप्लिकेट पेज नंबर 13 या ठिकाणी जे बोगस मतदार नोंदवले पेज, काही मतदाराच्या समोर लिहिले नुसतं पेज, पेजमध्ये बोलली पेज आहे. काय कुणाच्याही घराचा पत्ता नाही, एकाचाही मोबाईल फोन नंबर नाही, एकाचाही फोटो लावलेला नाही. हे कसं मतदार आहे? काय आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही आम्हाला काही स्वतंत्र वागू द्या. आमचं जे नियम अतिशय तुमच्यावर बंधनकारक आहेत, मॅन्डेटरी आहेत, त्यांचं पालन करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.